जगातल्या सर्वात मोठ्या कार्यरत असलेल्या हिंदू मंदिरामध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार, मी तृप्ती. तामिळनाडू ट्रिपच्या 5व्या दिवशी आम्ही भेट दिली त्रिचीमधल्या श्री रंगनाथ स्वामी मंदिराला आणि चिदंबरममधल्या नटराज मंदिराला. आता सकाळचे 5:15 वाजले आहेत आणि आम्ही निघालो आहे त्रिचीमधल्या श्री रंगनाथ स्वामी मंदिरात दर्शन घेण्यासाठी. आम्ही इथे आज विश्वरूपम पूजेचे पासेस घेतले आहेत. त्यासाठी आम्हाला मंदिरात 6 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. या पूजेचे पासेस तुम्ही ऑनलाईनही घेऊ शकता किंवा मंदिरात जाऊनही घेऊ शकतात. या पूजेचा पास प्रति व्यक्ती 100 रुपये असा आहे. ऑनलाईन पासेस तुम्हाला एक दिवस आधी बुक करावे लागतात. त्याची वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. विश्वरूपम पूजा जर काही सण असतील आणि मार्गशीर्ष महिन्यात उपलब्ध होत नाही, श्री रंगनाथ स्वामी मंदिर त्रिची येथील श्रीरंगम नावाच्या बेटावर कावेरी आणि कोलिदम नद्यांदरम्यान वसलेले आहे. हे जगातील सर्वात मोठे कार्यरत हिंदू मंदिर आहे, जे सुमारे 155 एकर क्षेत्रात पसरलेले आहे. हे हत्ती आत्ता मंदिरात विश्वरूपम पूजेसाठी जात आहेत. हे मंदिर भगवान विष्णूंच्या रंगनाथ स्वरूपाला आणि त्यांच्या पत्नी रंगनायकी म्हणजेच देवी लक्ष्मी यांना समर्पित आहे. हे मंदिर वैष्णव संप्रदायातील 108 दिव्य देशम मंदिरांपैकी पहिले मानले जाते आणि याला भूलोक वैकुंठ असेही संबोधले जाते. मंदिर परिसर इतका विशाल आहे की याला व्हॅटिकन सिटीपेक्षाही मोठे असे म्हटले जाते. इथे मंदिराच्या आतही लोक राहतात. अगदी गर्भगृहात जाऊन छान दर्शन झालं. जवळपास 1 तास ही विश्वरूपम पूजा चालते. या पूजेसाठी हत्ती, घोडा, गाय यांना देवासमोर आणतात. मंदिरात भगवान विष्णूंची शेषनागावर शयन मुद्रेत असलेली स्टुको दगडाची विशाल मूर्ती आहे. खरंच खूप छान अनुभव असतो हा. तुम्ही जर या मंदिरात भेट देणार असाल तर विश्वरूपम पूजेला उपस्थित राहण्याचा नक्की प्रयत्न करा. हे मंदिर द्रविड स्थापत्य शैलीत बांधलेले आहे, ज्यामध्ये 21 भव्य गोपुरम आणि 50 उपमंदिरे आहेत. मुख्य गोपुरम, ज्याला राजा गोपुरम असे म्हणतात, तो 236 फूट उंच आहे. हा दक्षिण भारतातील सर्वात मोठा उंच गोपुरम आहे. मंदिर परिसरात 1000 खांबांचा मंडप आहे, ज्यावर हिंदू पौराणिक कथा आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित नक्षी कोरलेली आहे. मंदिरात 2 मोठे चंद्र आणि सूर्य पुष्करणी आहेत. वैष्णव संत रामानुजाचार्य यांनी श्रीरंगम मंदिरात दीर्घकाळ सेवा केली. त्यांच्या देहत्यागानंतर त्यांचे शरीर मंदिरात संरक्षित आहे आणि 1000 वर्षांहून अधिक काळापासून त्यांची पूजा केली जाते. हे जगातील एकमेव मंदिर आहे जिथे वास्तविक मृतदेहाची पूजा होते.
प्रचलित असलेल्या कथेनुसार ब्रह्माजींनी भगवान विष्णूंच्या महाविष्णू स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी तपस्या केली. त्यानंतर रंगणात मूर्ती प्रकट झाली, जी नंतर सूर्यदेव, मनु, इक्ष्वाकू आणि भगवान राम यांनी पूजली. भगवान रामांनी लंकेवर विजय मिळवल्यानंतर ही मूर्ती विभीषणाला दिली, परंतु श्रीरंगम येथे मूर्ती ठेवल्यानंतर ती तिथे स्थिर झाली आणि भगवान विष्णूंनी येथे कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली. गौतम ऋषींनीही श्रीरंगम येथे भगवान विष्णूंची तपस्या करून त्याचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या निर्मितीचा पाया घातला. रंगनाथ स्वामी मंदिराचे बांधकाम प्रामुख्याने चोळ राजवंशांनी केले, विशेषतः चोळ राजा धर्मवर्माने. नंतरच्या काळात पंड्या, होयसाळ, विजयनगर या राजवंशांनी मंदिराचा विस्तार आणि सुधारणा केल्या. मंदिरात 800हून अधिक शिलालेख आढळतात, जे तमिळ, संस्कृत, तेलुगू, मराठी, ओडिया आणि कन्नड भाषांमध्ये आहेत, जे येथील ऐतिहासिक महत्त्व दर्शवतात. रंगनाथ स्वामी मंदिरात दर्शन झालं आहे. आता हॉटेलवर जाऊन ब्रेकफास्ट करून चिदंबरमला जायला निघणार आहोत. आजचा मुक्काम नवीन ठिकाणी असेल. त्रिची टू चिदंबरम हे अंतर 150 किलोमीटर आहे आणि 2.5 तास लागतात पोहोचायला. आज चिदंबरममध्ये नटराज मंदिर बघणार आहे. हे पंचभूत स्थळांपैकी आकाश तत्वाचे प्रतीक आहे. हा त्रिची टू चिदंबरम रोड आहे. खूपच सुंदर आहे. रस्त्याच्या दोन्ही साईडला नजर जाईल तोपर्यंत भातशेती आहे, सोबत नारळाच्या बागा आहेत. संपूर्ण परिसर असा हिरव्या रंगाने नटलेला आहे. चिदंबरम सिटीमध्ये पोहोचलो आहे आता. इथल्या मंदिरांमध्ये गोपुरममधून प्रवेश करताना असं वाटतं की टाईम ट्रॅव्हल करून आपण पूर्वीच्या काळात जात आहोत. चिदंबरम येथील नटराज मंदिर हे भारतातील तामिळनाडू राज्यात असलेले एक प्राचीन आणि प्रसिद्ध शिव मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिवांच्या नटराज स्वरूपाला समर्पित आहे. हे मंदिर पंचभूत स्थळांपैकी आकाश तत्वाचे प्रतीक आहे, म्हणूनच याला आकाशलिंगम असेही म्हणतात. हे मंदिर द्रविड स्थापत्य शैलीत बांधले गेले आहे. याचे गोपुरम म्हणजेच प्रवेशद्वार आणि मंडप अत्यंत सुंदर कोरीव कामाने सजलेले आहेत. हे मंदिर 40 एकर जमिनीवर पसरलेले असून मंदिराच्या प्रत्येक खांबावर आणि भिंतीवर भरतनाट्यम नृत्याच्या मुद्रा कोरलेल्या आहेत, ज्या नृत्यशास्त्रातील 108 नृत्य मुद्रेचे प्रतीक आहेत.
येथील नटराज मूर्ती आभूषणांनी सुशोभित आहे आणि ती भरतनाट्यम नृत्याचे प्रतीक आहे. नटराजाची मूर्ती ही विश्वाच्या सृजन, संरक्षण आणि संहाराचे प्रतीक आहे. मंदिरातील गर्भगृहात नटराजाची मूर्ती आहे, परंतु इथे एक विशेष रहस्य आहे. आकाशलिंगम. येथे प्रत्यक्ष लिंग नाही, तर एक पडदा आहे ज्यामागे निराकार शिवाचे प्रतीक आहे. याला चिदंबरम रहस्य असे म्हणतात, जे शिवाचे आकाश तत्व दर्शवते. मंदिर परिसरात शिवकामसुंदरी पार्वतीचे मंदिर, गोविंदराज पेरुमल विष्णू मंदिर आणि इतर छोटी मंदिरे आहेत. येथील शिवगंगा तलाव हा भक्तांसाठी पवित्र आहे आणि तो स्नानासाठी वापरला जातो. हे मंदिर शैव संप्रदायाचे केंद्र आहे आणि इथे नृत्यकलेला विशेष महत्त्व आहे. चिदंबरम येथे भरतनाट्यम नृत्याच्या परंपरेला प्रोत्साहन दिले जाते, कारण नटराज हा नृत्याचा अधिपती मानला जातो. मंदिरात 9 प्रवेशद्वारे आणि 4 भव्य गोपुरम आहेत, ज्यावर पुराणकथांवर आधारित शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराचा गर्भगृह लाकडापासून बनवलेला असून त्यावर सोन्याचे छत आहे. येथे प्रचलित असलेल्या कथेनुसार भगवान शिव आणि पार्वती यांच्यात नृत्याची स्पर्धा झाली. भगवान विष्णू यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. शिवांनी एका पायाने उभे राहून नृत्याची मुद्रा धारण केली, जी स्त्रियांना वर्जित होती. त्यामुळे पार्वतीने हार मानली आणि शिवांचे नटराज रूप इथे स्थापित झाले. इथे अजून एक कथा सांगितली जाते. तारगम येथील काही ऋषींना आपल्या विद्या आणि ज्ञानाचा अभिमान होता. त्यांनी शिवांना आव्हान देण्यासाठी अपस्मार नावाचा राक्षस निर्माण केला. शिवांनी आपल्या नटराज रूपात या राक्षसाला पायाखाली चिरडले आणि तांडव नृत्य केले. हे नृत्य अज्ञान आणि अभिमान नष्ट करण्याचे प्रतीक मानले जाते. मंदिराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त आहे. मंदिराचा उल्लेख 6व्या व 7व्या शतकातील संगम साहित्यात आहे. चोळ राजवंशाने 10व्या शतकात या मंदिराचा मुख्य भाग बांधला. पुढे या मंदिराचा विस्तार पंड्या आणि विजयनगरच्या राजवंशांनी केला. मंदिरातील पूजा आणि व्यवस्था दीक्षितार नावाच्या विशिष्ट पुजारी समुदायाद्वारे चालवली जाते. हे पुजारी वैदिक परंपरेचे पालन करतात आणि मंदिराच्या प्राचीन रीतिरिवाजांचे जतन करतात. चिदंबरम मंदिर हे भरतनाट्यम नृत्याचे प्रमुख केंद्र आहे. येथे दरवर्षी नाट्यांजली महोत्सव आयोजित केला जातो, जिथे नृत्यकार नटराजाला आपली कला अर्पण करतात. मंदिर बघून झालं आहे आणि दर्शनही छान झालं आहे. आता आम्ही आजचा मुक्काम करण्यासाठी पॉंडिचेरीला जाणार आहोत. पॉंडिचेरी 70 किलोमीटरवर आहे आणि 1.5 तास लागतो पोहोचायला. आजचा स्टे आमचा फ्रेंच कॉलनीमध्ये द फ्लवर हॉटेलला असणार आहे. एक 6 वर्षापूर्वी आम्ही पॉंडिचेरीला भेट दिली होती, तेव्हा सगळं एक्सप्लोअर केलेलं आहे. इथे फक्त आजच्या स्टेसाठी राहणार आहोत. आणि आता डिनरसाठी आम्ही मैसन पेरुमलला आलो आहोत. हे एक हेरिटेज हॉटेल आणि रेस्टॉरंट पण आहे. इथे ऑथेंटिक तमिळ फूड मिळतं. उद्या सकाळी लवकर उठून अरुणाचलेश्वरला जायला निघणार आहोत, त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. तामिळनाडू ट्रिपच्या डे 5चा व्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ही सिरीज नक्की बघा. लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. थँक्यू. बाय.